श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा चरित्र कथा। मामांची आज्ञा मोडून वागल्याने आपलीच फजिती होते। इसवी सन 1954 मधील हा प्रसंग आहे। कोकणातून एक ब्राह्मण डॉक्टर मामांच्या सेवेसाठी आले होते। त्यावेळी मामांच्या कळपातील बकरी एकामागून एक अशी मरत होती। डॉक्टरांनी हे पाहून मामांना म्हटले, मी नवनाथ चरित्राचा ओवीबद्ध ग्रंथ आणला आहे, त्यातील रोग घालवणारा अध्याय मी वाचतो, म्हणजे बकरी मरणे निश्चितपणे थांबेल। त्यावेळी मामाने म्हटले, अरे ब्राह्मणा, तू अध्याय वाचू नकोस, गप्प झोप। नाही मामा, मी अध्याय वाचणारच, डॉक्टर म्हणाले। त्यावेळी मामा जोराने बोलले, अरे मी सांगतो तेवढा ऐक। पुन्हा डॉक्टर म्हणाले, नाही मामा, मी वाचणारच आणि बकरी मरण्याची थांबवणारच। त्यानंतर डॉक्टरांनी रात्रीच्या समयी रॉकेलवर तेवणारा कंदील वातवर चढून मोठा केला आणि अध्याय वाचण्यास सुरुवात केली। अध्याय वाचून संपला खरे, पण खुद्द डॉक्टरांच्या पोटातच तीव्र कळा येऊ लागल्या। असह्य कळामुळे ते कणू लागले। नंतर तर तोंडावर हात घेऊन अक्षरशः बोंबलू लागले। जमिनीवर गडबडा लोळू लागले। त्या गोंधळामुळे मामा जागे झाले। त्यांनी दादू गवळी नावाच्या भक्ताला हाक देऊन जागे केले आणि त्याला सांगितले, दादू, या डॉक्टरला उचल आणि दवाखान्याला घेऊन जा। मग दादूने डॉक्टरांना उचलून आपल्या पाठीवर घेतले। तिथेच गलगल्ली गावात नेले। तेथील एका शेतकऱ्याला बैलगाडी झुंपण्यास लावली आणि निप्पाणी शहरात मोठ्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना नेऊन दाखल केले। तेथे डॉक्टरांवर तात्काळ उपचार करण्यात आले। यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांना आराम वाटला। त्यानंतर त्यांना एसटी बसने दादूने गलगल्ल्यात मामाकडे आणले। डॉक्टर मामांची क्षमा मागून गप्प बसला। अशा प्रकारे मामांची आज्ञा मोडून वागल्याने डॉक्टरांची फजिती झाली। त्यानंतर काही दिवसांनी बकरी मरण्याचे सत्रही आपोआप थांबले। अशा प्रकारे बाळूमामांची आज्ञा मोडल्याने शासन हे होतेच। बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग बोला।